गडावरती पण तिथं रात्री गड जागरण हा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी 22 तारखेला म्हणजे रविवार सकाळ तिथं सूर्यकांत काका भोसले यांच्या हस्ते गडकरी जे आहेत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होतं सकाळी सूर्योदयाला आणि त्यानंतर 9 वाजता पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात हा तिथं गडावर होतो. पाच दरवाजा जो आहे पाली दरवाजा तिथून सदर आणि पद्मावती देवीचं मंदिर अशी ती मोठी मिरवणूक आपली महाराजांची असते. तर त्या देखील तुम्ही तिथं सहभागी व्हा. आणि आता यानंतर आपले पांडुरंगजी बलकवडे ज्येष्ठ इतिहासकार आहेत आणि इतिहास संशोधन मंडळाचे हे सचिव देखील आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांच्याजवळ आम्हाला शुभेच्छापर मार्गदर्शन करावं. आणि तत्पूर्वी मी रायबा यांना विनंती करतो की त्यांनी एक पुस्तक जे लिहिलेलं आहे त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, दुर्ग राजगड आणि दुसरं आहे शिवगीती, ते देखील त्यांना देऊन त्यांना सन्मानित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की मी पांडुरंग काकांना विनंती करतो की त्यांनी जरूर आपल्याला शुभेच्छावर मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि शिवभक्त बंधूंनी औरंगजेबासारख्या दैत्यावर मात करून शिवराय आग्र्यावरून सुटून राजगडावर सुखरूप पोहोचले. हा इतिहास जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात लिहिला जातो. या इतिहासाची या घटनेची नोंद सगळ्या जगाने घेतलेली आहे. याची पडसाद इंग्रजांची राजधानी लंडन, फ्रेंचांची राजधानी पॅरिस, पोर्तुगीजांची राजधानी लिस्बन या शहरातल्या सर्व वृत्तपत्रांनी राकाने भरून शिवाजी महाराजांच्या या कर्तृत्वाची दखल घेतली. सगळं जग अचंबित झालं होतं की ज्या औरंगजेबाच्या तावडीतून ज्याचा बाप सुटला नाही, त्याची भावंड सुटली नाही, त्याचा मुलगा सुटला नाही, त्या औरंगजेबावर मात करून शिवाजी नावाचा एक महान राजा हा सुखरूप असा हा दैदिप्यमान इतिहास आपण आता रायबा नलावडे त्यांच्या तोंडातून ऐकलाय. मला अभिमान वाटतो ते माझे जावई आणि समीर रूपदे अतिशय सुंदर इथं सूत्रसंचालन करतायत. ही सगळी ह्या राजगड स्मारक मंडळाचे सर्व जे काही ठेकेदार आहेत, जे हे कार्य घडून आणतायत, त्या सगळ्यांचा मला अभिमान वाटतो आणि त्यांच्यासाठी आपण प्रथम त्यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य चाललंय. समीर उपदेंना मी खांद्यावर घेतलेल्या बरं का, त्यांचे वडिलांनी लहानपणी ही तर घडवा इथेच या गेले 30-40 वर्ष कुठेतरी या संस्थेशी जोडलेला आहे. अनेक वेळा या कार्यक्रमात राजगडावर आणि पुण्यात भाग घेतलेला आहे आणि राजगड स्मारक मंडळाची स्थापना ही भारत इतिहास संशोधन मंडळात झाली. गहखरे आणि प्रसादे सर यांनी या राजगडाच्या कार्यक्रमाचं निमित्ताने ह्या
संस्थेची स्थापना केली. गेली 44 वर्ष हा कार्यक्रम होतोय. ही सामान्य गोष्ट नाही. 44 आता 50 वर्षाकडे वाटचाल चालू आहे. 50 वर्ष एखादा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टतेने भव्य प्रमाणात तो करणं ही सामान्य गोष्ट नाही. म्हणून यांचं कौतुक करावं तेवढं सोडत नाही. बाबांनो, मी वर्षोनवर्ष बोलत आलेलो आहे. आज आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. वेळ झालेली आहे. मी एवढंच सांगेन की मी ज्यावेळेस मागे फडणवीस होते मुख्यमंत्री आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्य गणपत संवर्धन समितीचा एक प्रमुख म्हणून मी त्यावेळेस ज्या कामाला सुरुवात केली आणि त्यावेळेस आपण 40 जिल्ह्यांवर 80 कोटी रुपयांचा खर्च महाराष्ट्र सरकारकडून 70 वर्षात पहिल्यांदा फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचं प्राधिकरण झालं आणि त्यासाठी 80 कोटी रुपये त्या प्राधिकरणाकडे फडणवीसांनी दाखल केले होते. मधल्या काळात दुर्दैवाने मी काही बोलणार नाही कारण मी राजकीय भाष्य करणार नाही. परंतु आता आज फडणवीस आलेले आहेत आणि माझा विश्वास आहे, मी त्यांच्याकडे आग्रह धरला आहे की रायगड प्राधिकरणासारखं राजगड प्राधिकरण झालं. त्यांचं जास्तीत जास्त आयुष्य या राजगडाने पाहिलेलं आहे. त्यांच्या इतिहासाचा हा साक्षीदार असलेला राजगड, त्याचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी या प्राधिकरणाच्या माध्यमातून फार मोठं ज्यावेळेस प्राधिकरण निर्माण होतं आणि सरकारकडून त्यासाठी 100-200 कोटी रुपये ज्यावेळेस मिळतील आणि त्याच्यामधून एक ध्येयवादी असा या आपल्या स्मृतीस्थळाचा, या प्रेरणास्थळाचा विकास होईल असा मला विश्वास वाटतो. आणि आपण पुढे दिवसामध्ये आपण या आठवड्यामध्ये राजगड स्मारक मंडळाच्या वतीने काही महत्वपूर्ण व्यक्तींच्या शिफारसीवरून एक आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की राजगड प्राधिकरण झालं पाहिजे असं एक निवेदन पाठवू. निश्चित मला विश्वास वाटतो की त्याच्यातून एवढी उशीर झालेला आहे. मी नेहमीच आपल्याशी संवाद साधत असतो. या कार्यक्रमात मला येण्याची संधी आपल्यासमोर मांडण्याची मिळाली त्याबद्दल धन्यवाद. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.